विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार. माझ्या हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या मुस्लिम भावांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा. रामनवमी जी आता येत आहे त्यांचे पण आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. पोलीस आणि पत्रकार मंडळी आणि इथे जमलेल्या बंधू आणि भगिनींना माझा मनापासून धन्यवाद. मला कळत आहे की गरमी आहे, पुष्कळसे तुम्ही लांबच्या परिसरामधून आला आणि त्यामुळे मी परत एकदा तुमचं थँक्यू म्हणतो. मी भाषण करण्याच्या आधी एक जरुरीची सूचना तुम्हाला देतो, ती प्लीज तुम्ही नीट ऐका. कुठल्याही प्रकारची हिंसा किंवा मारामारी मला बिलकुल चालणार नाही. कुठलाही प्रकारचा कायदा हातात घेऊ नका. पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर सहकार्य करा आणि पुसदची शांतता कायम राखा. आता मी माझ्या 2 शब्दांना आरंभ करतो. यापूर्वी मी कुठल्याही व्यासपीठावरून कुठलेही भाषण केले नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे माझे पहिले भाषण. माझे शिक्षण संपूर्णपणे इंग्लिशमध्ये झाले. मला गोरमाठी बोलता येत नाही आणि माझं मराठी पण फारसं पक्कं नाही. त्यामुळे माझ्या शब्दांमध्ये काही चूक झाली तर प्लीज मी तुम्हाला विनंती करतो, मला सांभाळून घ्या. तुम्हाला तुमची सर्व प्रश्नाची उत्तरे मिळायला हवीत, त्यामुळे मी भाषण लिहून आणले आहे. यावर्षी सेवालाल महाराजची जयंती पुसदमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी झाली नाही. ह्या गोष्टीचे मला अतिशय वाईट वाटले. सेवालाल महाराज आपल्या समाजाचे गुरुच नाही, पण ते आपले दैवत पण आहे. मला का ही जयंती मोठ्या प्रमाणे साजरी झाली नाही त्या चर्चामध्ये मला पडायचं नाही. माझ्या वतीने मी फक्त एवढं सांगू शकतो की जे काही घडलं, जे काही प्रसंग घडला त्याचे मी हात जोडून तुम्हाला माफी मागतो. आणि एक दुसरं आपण इकडे निश्चित करू की पुढल्या वर्षी सेवालाल महाराजची जयंती सगळ्यांच्या सहकार्याने उत्तम प्रकारे साजरी करू. एक प्रश्न चर्चेमध्ये आहे की तुम्ही इतके वर्ष गायब कुठे होता. याचे उत्तर असे आहे की मी मुळीच गायब कधी नव्हतो. दरवर्षी मी माझ्या कुटुंबासहित आणि दोस्तांसहित पण पुसद शहराला हिवाळ्यामध्ये यायचो. पुष्कळदा मी माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला पण उपस्थित राहिलो आहे. नेहमी जेव्हा केव्हा मी पुसदला यायचो, मी वसंतराव नाईक, बाबासाहेब नाईक आणि सुधाकरराव नाईकच्या समाधीला पण भेट द्यायचो. दुसरा प्रश्न जो विचारला जातो आहे की तुम्ही तुमच्या वडिलांच्या अंतिम संस्काराला का नाही आला. 1979 मध्ये माझ्या वडिलांचे सिंगापूरमध्ये अचानक निधन झाले. त्यावेळेस माझी आई एकटी माझ्या वडिलांबरोबर होती. जेव्हा माझ्या वडिलांचं शेव
माझी आई मुंबईला घेऊन आली तेव्हा ती पूर्णपणे तुटली होती. त्यावेळेस माझा मोठा भाऊ अविनाश आणि मी असे ठरवले की एक जण पुसदला जाईल आणि एक जण काळजी करायला, माझ्या आईची काळजी करायला मुंबईत थांबेल. त्यामुळे अविनाश पुसदला आला आणि मी माझ्या आईची मुंबईमध्ये काळजी करत होतो. मी शांतपणे आणि हळू बोलणार आहे. मी घाई करणार नाही. आपल्याला वेळ आहे ना सगळ्यांना? एक अजून प्रश्न जो चर्चेत आहे, तुम्ही आत्ता का आला? हा विचित्र प्रश्न आहे खरं म्हणजे. माझे काही ह्याच्या प्रश्नाचं उत्तर असे आहे की माझे काही दोस्त पुसदमध्ये राहतात. त्यांच्याकडून मला असे कळाले की सामान्य पुसदकर पुष्कळ गंभीर परिस्थितीला तोंड देत आहे. सामान्य पुसदला आल्यावर मला काही गोष्टी आढळल्या, ते मी तुम्हाला आता सांगतो. आज मी MIDC ला गेलो होतो आणि तिकडे काही औद्योगिक आणि व्यापारी लोकांना मी भेट घेतली. त्यांच्याकडून त्यांच्या बोलण्यावरून मला असे निष्कर्ष झाले की पुसदमध्ये जर काही मोठे उद्योग आले तर युवा पिढीला पुसदमध्येच बसल्या बसल्या रोजगार मिळेल. त्यांना लांब लांब जायची फारशी गरज भासणार नाही. शेतीशी निगडीत मोठे उद्योग पुसद परिसरात आले तर यापेक्षा चांगले काय होऊ शकते? ये तो सोने पे सुहागा हो जाए. सोयाबीन रिफायनरी प्लांट आणि कापूस संबंधित उद्योग जर आले तर अतिउत्तम. एक दुसरी चर्चा पुसदमध्ये खूप चालू आहे की निरंजन नाईक नक्की कोण आहे आणि एकटा माणूस तो इकडे येऊन काय करू शकतो? प्रश्न फार योग्य आहे, फारच योग्य. मला आवडला हा प्रश्न. निरंजन नाईक कोणीच नाही. तो तुमच्यासारखा एक सामान्य नागरिक आहे. पण जेव्हा जेव्हा मी वसंतराव नाईकच्या मुलाच्या ओळखीने कुठलीही कठीण पायरी चढायचा प्रयास केला आहे, तेव्हा मला फक्त प्रेम, सन्मान आणि पुष्कळ प्रमाणे यश पण मिळाले आहे. आपली आणि माझी प्रशासनाची स्पर्धा नाही आहे, ही कॉम्पिटिशन नाही आहे. हे बिलकुल जरुरी नाही आहे की कोण उद्योग पुसदमध्ये आणतो. मी परत बोलतो, ही कॉम्पिटिशन नाही आहे. हे बिलकुल जरुरी नाही आहे की उद्योग कोण पुसदमध्ये आणतो. पुसदमध्ये लवकरात लवकर उद्योग यावे ही जरुरी आहे. प्रशासनाने सत्तेबरोबर काम करून जर उद्योग आणण्यात आपण यशस्वी झालो तर संपूर्ण पुसदचे भले होईल.
न्यूज मराठी